नगराध्यक्ष, सगळ्या नगरसेविका, सगळे समाजसेवक उपस्थित झाले आहेत, ते सगळे सहकारी मित्र उपस्थित झाले आहेत. मी सगळ्या दिव्यांग बांधवांना सांगू इच्छितो की आज हे जे काही तर आज मला साहित्य मिळतं आहे, तर हे वारंवार याचे कॅम्प घेतले जातात. पूर्ण जिल्ह्याचा कॅम्प चोपड्याला घेतला होता आदरणीय केंद्र सरकारच्या मदतीने रक्षकाने. आपण भुसावळलाही हा कॅम्प घेतला होता. त्यावेळेस काय करतात, नोंदणी होत नाही आधी, आणि मग जेव्हा सगळे साहित्य वाटप होतो प्रत्यक्ष, तेव्हा कोणतरी येतो आणि सांगतो की अरे मला मिळालं नाही, मला मिळालं नाही. पण ही पद्धत तशी नसते. आधी नाव नोंदवले जातात. ते नाव ज्यांनी नोंदवले असेल त्याचे काही त्यांना इक्विपमेंट पाहिजे असतील, काही कर्ण वगैरे असेल, काही पाय लावायचा असेल, कोणाला हात लावायचा असेल, या सगळ्यांची नोंदणी होते आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार ते मेजरमेंट घेऊन, म्हणजे माप घेऊन सगळं साहित्य बनवायला टाकावं लागतं आणि ते बनवल्यानंतर मग ते वाटप होते. प्रत्यक्ष ज्या दिवशी वाटप होते त्या दिवशी अचानक येतात लोक आणि मला मिळालं नाही, मला मिळालं नाही. त्या दिवशी होत नाही, त्याची नोंदणी करूनच करावं लागतं. म्हणून आता आपण जे संस्थेमध्ये जे लोक कामं करतात त्यांना विनंती आहे की लोकांना आपण हे समजावा. आता काय वेळेला इथे वाटप केल्यावर 2-4-5 लोक माझ्याकडे येतील, मला सायकल मिळाली नाही, मला हे मिळालं नाही. तसं मिळतं का? ते तसं मिळत नाही. ते इथे तुम्हालाही पाहिजे संस्थेवाल्यांना की तसं मिळत नाही. साहित्य आधी नाव नोंदवावे लागतात, त्याच्यानुसार आपण तिथे शासनाला कळवतो आणि शासन त्या वस्तू आणून देतं. म्हणून जेही दिव्यांग बांधव असेल तुमच्या परिचयाचे, जेव्हा नाव नोंदणी होते त्या सगळ्यांची नाव नोंदणी करून घेणं आवश्यक आहे. किंवा आता जरी कोणी आलं तर त्या संस्थेमध्ये नाव नोंदणी करून ठेवा. आता तरी तुम्ही पुढच्या वेळेला ती नावं त्याच्यात आली पाहिजे. आज जे काही साहित्य वाटप होत आहे, आता काही बॅटरीच्या कार आहे, काही विदाऊट बॅटरीचे आहे, हे सगळं पाहून दिलं जातं की त्या माणसाचं पर्सेंटेज काय अपंगत्वाचं, त्यानुसार हे सगळं साहित्य वाटप होतं. नाही ते याला बॅटरीची गाडी दिली, मला बिना बॅटरीची दिली, असं होत नाही. त्याला पर्सेंटेज असतात सगळे, त्याच्या नियमानुसारच सगळं केलं जातं. तर त्याला दिली मला पण तशीच गाडी द्या, तसं होत नाही. ते नियमानुसारच करावं लागतं. ते डॉक्टरने सर्टिफिकेट दिलेलं असतं तुम्हाला की कोण किती पर्सेंटेज त्याचं हँडिकॅपत्व आहे म्हणून. त्याच्यानुसार हे सगळं साहित्य वाटप होतं. असं म्हणून तसा गैरसमज काही करून घेऊ नका. तुम्ही देवाने दिलेली एक स्पेशल गिफ्ट आहे, असं काही समजा तरी की आपण इतरांपेक्षा कमी. हे जे काही तुम्हाला साहित्य मिळतं याच्यासाठी मिळतं की तुम्हाला नॉर्मल माणसासारखं राहता यावं, वागता यावं. तुम्ही कशातही स्वतःला कमी समजू नये म्हणून हे साहित्य देण्याचा प्रयत्न असतो. आणि खरोखर तुम्ही कशातही कमी नसता. देवाने एक गोष्ट काढलेली असते तर दुसरी गोष्ट त्याच्यात वाढवून दिलेली असते. तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कदाचित कोणी चालू शकत नसेल, पण तो बुद्धीने इतका तलक असतो की तो काहीतरी चांगलं लिहू शकतो, बोलू शकतो, गाऊ शकतो, पेंटिंग करू शकतो. अशा अनेक गोष्टी की ज्या या आमच्या दिव्यांग बांधवांमध्ये असतात. फक्त त्या बाहेर येण्याचा एक त्यांना संधी पाहिजे असते. तर ती संधी मिळवा आणि आपलं कौशल्य बाहेर काढा. कुठेही आपल्याला स्वतःला कमी समजू नका. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कालच महाशिवरात्र झाली. सगळ्यांना महाशिवरात्रीच्याही शुभेच्छा आणि तुमचं आयुष्य चांगलं राहावं, निरोगी राहावं याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सुद्धा आदरणीय श्री S.G. गणेशकर साहेब आहेत, ज्यांनी आपल्या अखत्यारीत असताना नसताना सुद्धा यापूर्वी सुद्धा आपले चांगले कार्यक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. आणि आपल्या पुनर्वसनासाठी ही जी आपली बॅटरीची सायकल आहे, यावर आपल्याला आपल्या शारीरिक व्यंगाचा विचार न करता जे आपल्याजवळ नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे आहे त्यातून आपण या दिव्यांग मोटरसायकलद्वारे आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुद्धा उभारू शकतो. जळगाव प्रायव्हेट मतदारसंघात सुद्धा किंवा आपण इतरत्र पाहिले आहेत की अनेक गाड्या आपण या ठिकाणी वाटप केलेल्या असताना आज अनेक दिव्यांग बांधव छोटा मोठा रोजगार या मोटरसायकलवरून करत आहेत. अतिशय पर्यावरणपूर्वक गाडी असल्याने तिचा कुठलाही आपल्याला त्रास नाही. त्यामुळे आपण आता आपल्या उद्योगाची एक कास धरून स्वयंस्फूर्त झालं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा जे काही दिव्यांग असतील त्यांच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळात विविध पुनर्वसनाचं साहित्य आपण या ठिकाणी देणार आहोत. आज हे 80% जे दिव्यांग आहेत त्यांना जी बॅटरीची गाडी मिळालेली आहे. पुढे सुद्धा ज्यांना जे आपलं साहित्य लागणार आहे ते साहित्य देण्याचा पूर्ण प्रयत्न जळगाव जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे आपण करणार आहोत. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आजचे आयोजक आणि या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.